आज तुम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करता, ते नेमकं काय कारण आहे आणि तुमचा लढा कसा सुरू आहे? आमचा लढा हा होमिओपॅथिक CCMP कोर्स केलेल्या डॉक्टरांचा MMC म्हणजे जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, जी MBBS आणि त्याच्याशी संबंधित लोकांची जी काउन्सिल आहे, त्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देण्यासंदर्भात आमचा लढा आहे. महाराष्ट्र शासनाने CCMP धारक होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त 1 वर्षाचा, तो पण शनिवार रविवारचा फार्माकोलॉजीचा कोर्स करून त्यांना MBBS डॉक्टरांच्या बरोबरच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची परवानगी दिली आहे. त्याबद्दल आमचा निषेध आहे. म्हणून आम्ही सर्वत्र आज राज्यव्यापी आंदोलन करत आहोत. कल्याणमधील जवळपास 101 हॉस्पिटल्स आणि 550 डॉक्टर्स आम्ही सगळेजण संपावर आहोत. आज आमच्या इमर्जन्सी सेवा सुद्धा बंद आहेत आणि सरकारने आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. डॉक्टर आहे, मी काय निवेदन कोणाला देणार? या संदर्भातचं निवेदन आम्ही तहसीलदार आणि कमिशनर सरांना देणार आहोत. आता आम्ही इथून IMA कल्याणचं ऑफिस जे आहे मुरबाड रोडला, तिथनं निघून तहसील ऑफिसपर्यंत पायी मोर्चा जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तिथे तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की त्यांना ते पुढे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी पोचवावं अशी आमची विनंती आहे. जर आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या आणि रजिस्ट्रेशनचे जे त्यांचं काढलेलं परिपत्रक आहे 11 जुलैला, ते जर हे नाही केलं, कॅन्सल नाही केलं, तर आम्ही यानंतर लढा म्हणजे हे जे संप आहे हा आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहोत. यानंतर आम्ही आझाद मैदानावर सुद्धा जाणार आहोत आणि तिथे आमच्या डॉक्टरांची उपोषण करण्याची देखील तयारी आहे. आम्ही सर्वप्रथम हा जो गव्हर्नमेंटने निर्णय दिलेला आहे, मी डॉक्टर सचिन पाटील सेंट्रल मार्टचा अध्यक्ष, या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि सरकारने तात्काळ ते थांबवावं. राहिला प्रश्न रुग्णसेवेचा, तर आम्ही OPD आणि इलेक्टिव्ह सर्व्हिसेस स्टॉप केलेल्या आहेत. रुग्णाला कोणत्याही रुग्णाच्या जीवाला धोका होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. ऑल इमर्जन्सी सर्व्हिस 24x7 ओपन आहेत. आमचे डॉक्टर आत्ताही वर्क करत आहेत. आज आम्ही रात्रंदिवस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हाडाचे काढं करून काम करत आहोत. रात्रंदिवस मेहनत करून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो अभ्यास करून. याच्यामध्ये आम्ही 10-12 वर्ष घातलेत आणि ही सगळी मेहनत केल्याच्या नंतर आम्हाला रजिस्ट्रेशन भेटतं. त्याच्यावर जर असं मागच्या दरवाजानं कुणी घालत असेल तर आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही अतिशय तीव्र आंदोलन करू.